नमस्कार. खडके गुरुजी उपायशास्त्र महर्षी या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. या सिरीजमध्ये आपण छोटे छोटे प्रभावी उपाय बघणार आहोत. आज आलेल्या प्रश्नानुसार असा एक उपाय आपण बघणार आहोत की त्या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील, आलेली संकट दूर होतील, घरात सुखशांती निर्माण होईल आणि आर्थिक बाबतीमध्ये धनधान्य समृद्धी प्राप्त होईल. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, धनम इच्छेत हुताशनात, म्हणजे जर तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे ना तर अग्नीशिवाय तुम्हाला कुणी धन देऊ शकणार नाही. आणि अग्नी नारायण हे तुम्हाला धनधान्य समृद्धी करणार आहे. पण आता रोज यज्ञ करायचा हे प्रत्येकाला जमणारं कार्य नाही. त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये अतिशय एक छोटा यज्ञ, एक छोटा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. पण हा छोटा जरी उपाय असला तरी याची फलप्राप्ती मात्र खूप मोठी आहे. आणि याच्यासाठी आपल्याला फार साहित्याची गरज नाही. एक फक्त 4 ते 5 वस्तू आपल्याला लागणार आहे. यासाठी आपण घेतलेला आहे एक मोठा श्रीफळ. हे श्रीफळ घेताना छोटा नाही घ्यायचा, थोडासा जाड किंवा मद्राशी नारळ किंवा मोठा घ्यायचा, तो आपल्याला चालणार आहे. आणि त्याची आपल्याला शेंडी काढायची आहे. या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. तो ठेवला की ही जी शेंडी आहे ती आपल्याला देवाकडे करायची. म्हणजे हा जो उपाय करायचा आहे ना आपल्याला, एक तर देवघरात करायचा किंवा नसेल देवघराच्या बाहेर आपल्याला कुठं करायचं असेल तर ही जी शेंडी आहे ही समोर ठेवायची आणि हे टोक हे आपल्याकडे घ्यायचं. त्यानंतर हा श्रीफळ असा ठेवला की त्यावर एक छोटेसे आपल्याला थोड्या अक्षता ठेवायच्या, तांदूळ ठेवायचे. ही तांदूळ आपण त्यावर ठेवले की त्यानंतर 1-2 थेंब त्यावर आपल्याला तूप टाकायचं. बघा, या ठिकाणी आपण थोडं तूप टाकलेलं आहे आणि त्यावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे. याला कर्पूर होम हा विधीचं नाव आहे की कर्पूर होम अतिशय प्रभावी असा हा विधी आहे. त्यानंतर आपलं मन शांत करून ह्या ठिकाणी आपल्याला ह्या कापराला प्रज्वलित करायचं आहे. हे कापूर प्रज्वलित झाला की त्यानंतर एक प्रभावी मंत्र आपण म्हणणार आहोत. या ठिकाणी बघा, आता कापूर प्रज्वलित झालेला आहे. त्यानंतर शांत चित्ताने आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र मी आता म्हणतो, तुम्ही पण सर्वांनी हा मंत्र माझ्या बरोबर म्हणायचा आहे. ओम ह्रीं श्रीं पद्मावती पद्मनेत्रे पद्मासने लक्ष्मी सौभाग्यदायिनी मम वांछा पूर्णी रिद्धीं सिद्धीं जयं विजयं कुरु कुरु स्वाहा. ह्यानंतर आपल्याला काय करायचं की ह्या अग्नी ज्वालेकडे डोळे भरून बघायचं आणि आपल्या मनातील जी इच्छा असेल, म्हणजे कुणाला असं वाटत असेल की माझं घर धनधान्य समृद्धीने भरावं, कुणाला असं वाटत असेल की मला नोकरीची प्राप्ती व्हावी, कुणाला असं वाटत असेल की माझं विवाह कार्य सिद्ध व्हावं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या अग्निनारायणाकडे प्रार्थना करायची. आणि हा असा विधी साधारणपणे आपण ज्या वेळेस 43 दिवस करू त्या वेळेला याचे परिणाम तुम्हाला दिसतील. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हा एकच नारळ आपल्याला श्रीफळ आपल्याला पूर्ण विधी होईपर्यंत वापरायचा आहे. आणि हा श्रीफळ दर अमावस्येला बदलायचा. म्हणजे काय करायचं की तो फोडून वगैरे खायचा नाही. एक तर वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा किंवा त्या ठिकाणी मंदिरात अर्पण करायचा. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे काय आहे की जर एखाद्या वेळेला काही संकट असेल तर हा जो नारळ आहे की तो मध्येच तडकतो. त्या वेळेला काही मनात विचार करायचा नाही आणि हा तडकलेला नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा. नवीन नारळ घेऊन हा विधी पुन्हा सुरू करायचा. हा विधी तुम्ही करून बघा, अप्रतिम, खूप छान याचे चांगले रिझल्ट आहेत. हा विधी आपल्या सर्वांनी करावा. घरात धन धान्य सुख शांती समृद्धी प्राप्त करावी. शुभम भवतु.